नमस्कार, मी किरण साबळे. कॉफी विथ किरणमध्ये आज पॉडकास्टमध्ये आपले आलेले धडाडीचे कार्यकर्ते, प्रबोधनकार, सोशल वर्कर आणि ज्यांची अधुरी कहाणी राहिलेली आहे त्यांना आपल्याला सांगायची होती. आणि रील स्टारसुद्धा आहेत सर. अमरावतीचे रील स्टार म्हणून भरपूर नावाजलेलं प्रस्थ आलेलं आहे आज आपल्याकडे. मंगेश नाईक सर, नमस्कार सर. नमस्कार. हां सर, तर आम्हाला जाणून घ्यायचं होतं की तुमची अधुरी लव्ह स्टोरी अधुरी का राहिली आणि कसं, म्हणजे कसा प्रवास सुरू कुठून झाला? लहानपणीच माझे वडील वारले. वडील वारल्यानंतर आम्ही मामाच्या गावी आलो. परंतु लहानपणीच मामाने आम्हाला आधार दिला नाही. आम्ही गावाच्या बाहेर झोपडी करून राहत होतो. माझे वडील जॉबवर होते. पण आजींची इच्छा होती की माझ्या वडिलांचा जॉब माझ्या काकांना मिळावा. म्हणून फक्त वडिलांना जाऊन 3 दिवस झाले होते. तिसऱ्या दिवशीच वडिलांच्या नातेवाईकांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं. माझ्या आईने गळ्यातलं मंगळसूत्र विकून, म्हणजे बसचे पैसे नव्हते आईकडे, तर त्या पैशाने मग ते आम्हाला गावात घेऊन आले. चला, आपला हक्काचा भाऊ आहे, तो आपल्याला ऍक्सेप्ट करेल. पण आम्ही गावाच्या बाहेर राहिलो. 3 भावंड. माझा भाऊ 6 महिन्याचाच होता त्यावेळेस. एक बहीण आणि मी, आम्ही असे 3 जण होतो. तर गावाच्या बाहेर राहिल्यानंतर गावातल्या मुलांसोबत पोहायला जायचं, फिरायला जायचं. काही माहिती नव्हतं जीवनात काय करायचं आहे, काही नाही. अशाच आमचे 3-4 वर्ष निघून गेले. मी 10 वर्षाचा झालो, तेव्हा पहिल्या वर्गात माझं नाव टाकलं. आता पहिल्या वर्गामध्ये 6 वर्षाची मुलं आणि मी 10 वर्षाचा, तर मला ते लाज वाटायची. तर मी शाळेत जात नव्हतो. एक दिवस माझ्या आईने मला खूप मारलं, की मी एवढा काबाड कष्ट करते, तुला शिकवत आहे आणि तू शाळेत जात नाही. तर ताई, त्या दिवशी मी जेवलो नाही आणि आई जेवली नाही. तिच्याही डोळ्यातून अश्रू निघत होते, माझ्याही डोळ्यातून अश्रू निघत होते. पण मी त्या दिवशी ठरवलं की मंगेश, आता आपण शाळेत जायचं आहे ना, काही आपल्याला लाज वाटायची काही गरज नाही, आपण शिकू. तर पहिल्या वर्गापासून तर 8वी पर्यंत मी पूर्ण शाळेतून पहिला नंबर कमावला. माझ्या अमरावतीमध्ये, कधी तुम्ही अमरावतीला आल्यात, माझ्या शिक्षकांचं माझ्यावर खूप अतोनात प्रेम होतं. आमची खूप हलाखीची परिस्थिती होती. माझ्या शिक्षिका आहेत मृणालिनी वानखडे मॅडम. मृणालिनी वानखडे मॅडम आईसारखं माझ्यावर प्रेम करायचे. मला त्यांनी त्या काळामध्ये कपडे घेतलेत. शिराळ्याचे आदरणीय बबन देशमुख सर आहेत. तर मला पुस्तकं घ्यायला, पेन घ्यायला सर पैसे द्यायचे. आज त्याच शिक्षकांमुळे मला पुढे शिक्षण घेता आलं. असा 8वी पर्यंतचा मी प्रवास केला. आणि गावाचं नाव काय माझं होतं? पुसदा. हे तुमचं विद्यालयाचं नाव? स्वर्गीय त्र्यंबकराव यशवंतराव देशमुख विद्यालय पुसदा, हे माझं हायस्कूलचं. आणि जे प्राथमिक शिक्षण आहे ते मराठी शाळेत, जिल्हा परिषद प्राथमिक उच्च मराठी शाळा पुसदा. हे इकडे हायस्कूलमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी 5व्या वर्गात भाषण दिलं. आता भाषण देताना काय झालं की सगळे विद्यार्थी बसलेले होते आणि मला काही त्यावेळेस, म्हणजे पहिलं फर्स्ट टाइम, 5व्या वर्गापासून नाव घ्यायचे. 5वा, 6वा, 7वा असं लाईन चालू राहायची. पहिलंच नाव माझं आलं, मंगेश नाईक. आता 2 ऑक्टोबरला मी भाषण दिलं होतं. त्यावेळेस महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती राहते. पहिल्यांदा ते वहीवर भाषण देत असताना माझे पूर्ण असे हात थरथर थरथर कापायला लागले. जसा भूकंप चालू झाला, पूर्ण शरीर ओलंचिंब झालं आणि पूर्ण विद्यार्थी माझ्यावर हसायला लागले. ती गोष्ट माझ्या मनाला खूप टोचली त्यावेळेस. मी रडत रडत वर्गात गेलो. त्यावेळेस माझे जे क्लास टीचर आहेत, आदरणीय मोडक सर, ते माझ्याजवळ आलेत आणि मला बोललेत की मंगेश, काही नाही, प्रॉब्लेम चालू राहतात, प्रत्येकाच्या जीवनात या गोष्टी चालू राहतात, तू आणखी प्रयत्न कर, तू चांगलं भाषण देऊ शकतो. त्यानंतर मी 1 वर्ष सतत प्रयत्न केले, भाषणाकडे वळलो. जिद्द होती माझ्या मनामध्ये की आता आपल्याला जे लोक असलेत ते टाळ्या वाजवतील. 6व्या वर्गापासून तर आता 2026 पर्यंत मी भाषणामध्ये कधीच दुसरा क्रमांक मिळवला नाही. आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रातून पहिलाच क्रमांक आला आणि आजही ते भाषणाचा तो प्रवास चालू आहे. 9व्या वर्गात असताना मी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून 4 जिल्ह्यातून माझा पहिला नंबर आला होता. अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम अशा 4 जिल्ह्यामधून माझा पहिला नंबर आला होता. स्कॉलरशिप मिळाली. त्या स्कॉलरशिपमधून मी माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावला. 10व्या वर्गामध्ये गेल्यानंतर मला टायफॉईड झाला दिवाळीनंतर. आणि पहिल्या वर्गापासून 8वी पर्यंत तर शाळेत प्रथम क्रमांक मिळवले.
मॉनिटर पण होतो, म्हणजे अभ्यासात खूप हुशार होतो. परिस्थिती नव्हती चांगली, पण शिक्षकांचं प्रेम मिळालं. तर माझ्या शिक्षकांना वाटायचं की 10व्या वर्गात मला 85% मिळेल, 85-90% मंगेश जाईल. पण मला डबल टायफॉईड झाला आणि आमच्या अमरावतीमध्ये सरकारी दवाखाना आहे, इरविन दवाखाना. तिथे मी ॲडमिट झालो. तर माझी एकदम हालत खूप खराब झाली आणि गावातल्या लोकांना वाटलं की मी वारलो. तर माझे क्लास टीचर, माझे शिक्षक माझ्या घरी यायचे की मंगेशची डेड बॉडी आणली का? तेव्हा माझ्या आईला खूप वाईट वाटायचं. पण ते काय कर्म म्हणा की काय, मला नवीन जीवनदान मिळालं. मी मृत्यूच्या दारातून परत आलो. माझ्याकडे फक्त 10व्या वर्गात 1 महिना होता. त्या एका महिन्यात मला अभ्यास करायचा होता आणि 10वी पास करायचे होते. तर मी 10व्या वर्गात 14-14 तास अभ्यास केला. 14 तास. म्हणजे त्यावेळेस झोप उडाली होती माझी. कारण आपण आतापर्यंत एवढे चांगले मार्क्स मिळवले. आता आपल्याला हे नाही करायचं. तर मी ज्यावेळेस रस्त्याने चालत होतो, तर मी त्या प्रश्नांची उत्तरं पाठ करत होतो. तर लोकांना वाटायचं, की हा दवाखान्यातून आला, याच्या डोक्यात फरक पडला. म्हणजे लोकं पागल समजायचे. बाथरूमला गेलो, कुठेही गेलो मी, तर मी त्या प्रश्नांची उत्तरं पाठ करायचो. हो, पण माझं मला माहिती होतं त्यावेळेस मी लोकांचं मनावर घेतलं नाही. तर 10व्या वर्गात मला फक्त एका महिन्यामध्ये 63% 63% मार्क्स मिळाले. हो, आणि मग मी 11वीला गेलो आर्टमध्ये. त्यावेळेस मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते आणि पर्सेंटेज पण जास्त नव्हते. 12वीला गेलो. 12वीमध्ये पास झालो. पण ते म्हणतात ना, का काही ना काही आपल्या जीवनामध्ये दुःख येतात. तर मी एस-सी कॅटेगरीमध्ये असताना कास्ट सर्टिफिकेट हवे आणि कुठलीही परीक्षा पास करायला आपल्याला डॉक्युमेंट पाहिजे. तर माझ्या वडिलांच्या नातेवाईकांनी हा स्पर्धा परीक्षा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करायची होती मला. म्हटलं फर्स्ट इयर पासून फायनल पर्यंत अभ्यासही चालू राहते आणि फायनल कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला एम-पी-एस-सीचा अभ्यास करता येईल. पण त्यांनी आमचं कधीच भलं केलं नाही. डॉक्युमेंट लपवून ठेवले. त्याच्यामुळे मला कुठलीच परीक्षा देता नाही आली. ती मला खंत आहे. कारण मी विहारामध्ये 5व्या वर्गापासून तर 10वी पर्यंत मुलांची मोफत ट्युशन घेतली त्यावेळेस. आणि ज्या मुलांची मी ट्युशन घेतली, ते मुलं चांगल्या नोकरीवर लागले. हो. गावच्या लोकांना वाटायचं की मंगेश गरिबीत जन्माला आला, पण तो कलेक्टर बनेल. लोकांचं स्वप्न होतं. माझंही तेच स्वप्न होतं. पण मला त्या माझ्या वडिलांच्या नातेवाईकांमुळे त्यांनी जे कागदपत्र, डॉक्युमेंट लपवून ठेवले, त्याच्यामुळे ते मला परीक्षाच देता नाही आली. पण तरी मी हार मानली नाही. आम्ही ज्यावेळेस त्या झोपडीमध्ये राहायचो, तर आई तर कामाला जायचे सकाळी. ते कुत्रे यायचे आणि कुत्रे आल्यानंतर ते जेवण आईने जे स्वयंपाक बनवला ते खायचे. कित्येक वर्ष तर असं निघून गेलेत. पण मग नंतर चांगले म्हणजे गावातले लोकही वाईट नजरेनेच बघायचे, की बाबा जाऊ दे आता. आता विधवा महिलांचं जीवन काय असतं हे त्यांनाच माहिती. एवढ्या कमी वयामध्ये माझी आई विधवा झाली, पण तरी तिने दुसरं लग्न केलं नाही. तेच आमच्यासाठी खूप झालं. शिकवलं. अडाणी होती, तिला शिक्षण वगैरे काही समजत नव्हतं. एक वेळेस आमच्या गावामध्ये जे कोलगेट असतो ना, त्याचा कॅम्प आला होता. स्टुडंट आले होते. तर ते हे काय म्हणतात त्याला, ब्लँकेट असतं ना, चादर. तर ते असं पॅन्ट घातला मी आणि ते चादर गुंडाळली. आता त्यांना काही माहिती नव्हतं म्हणजे की बुवा हा आदिवासी आहे की काय आहे. तर ते गावातले लोकं मजा घ्यायला लागले. त्याही लोकांनी कोलगेट दिलं, "तुला घासता येईल का?" तर ते म्हणजे जेव्हा लोकं टवाळक्या करत होते, त्या आईला खूप वाईट वाटत होतं. पण अपमान सहन केला लोकांचा. ते म्हणतात ना, कोहिनूरचा हिरा तो गरिबीतच जन्माला येतो. ते लोकांचे शब्द मनामध्ये ठेवलेत. मग माझा मित्र आहे अतुल रामटेके. आज तो इंजिनिअर आहे अमरावतीमध्ये. तर त्याने मला सोशल वर्कमध्ये आणलं आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची, या सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली. तो मला सोशल वर्कमध्ये घेऊन आला आणि सोशल वर्कमध्ये आल्यानंतर मग अमरावती जिल्ह्यातील मी 150 गावांमध्ये प्रबोधन केले. आज अमरावती जिल्ह्यातले भरपूर गावं मला ओळखतात. मग मित्र बोलले, की "मंगेश, तू चांगलं भाषण देतो, तर तू TikTokवर व्हिडिओ बनवणं चालू कर." पहिलाच व्हिडिओ मी भाषणाचा टाकला. तो पहिलाच व्हिडिओ माझा TikTokवर खूप व्हायरल झाला. मी 5 महिने राहिलो TikTokवर. पण त्या 5 महिन्यामध्ये पूर्ण भारतात माझे व्हिडिओ व्हायरल झाले होते. 5 महिन्यामध्ये माझे 1.5 लाख फॉलोअर होते TikTokवर. हो, आणि 45 लाख लाईक, मिलियन लाईक होत्या. 45 लाख, हो. मला
मग मोदी साहेबांनी ते टिकटॉक बंद केलं. म्हणजे आज जर टिकटॉक असतं तर चांगलं घर झालं असतं, फोर व्हीलर गाडी असती, स्वप्न पूर्ण झाले असते. पण नंतर मग ते झालं आणि टिकटॉक बंद झाल्यानंतर माझी मावशी जिने मला दत्तक घेतलं होतं, तिला मुलं वगैरे नव्हते. मावशीने मलाच दत्तक घेतलं. तर मावशी वारली. वाटत नव्हतं की म्हणजे काही सुचत नव्हतं ना. मग माझा भाऊ वारला, मामाचा मुलगा, काका वारलेत, माझे मोठे बाबा वारलेत. एकामागून एक 4-5 लोक परिवारातले निघून गेले, तर मग थोडं मेंटली डिस्टर्ब झालं आणि मग मी इथे आलो इंस्टाग्रामवर. तर इंस्टाग्रामवर येण्या अगोदर किती दिवस गेले इंस्टाग्राम आणि टिकटॉक मध्ये? 3-4 वर्ष. बापरे, 4 वर्ष लागले. माझी मावशी माझ्या आईपेक्षाही माझ्यावर खूप प्रेम करायची. थोडा आजारी पडलो की लगेच दवाखान्यात घेऊन जाईल. बहिणीचे मुलं आजारी पडले, बहीण आजारी पडली की माझी मावशी लगेच घेऊन जायची. तिच्यासारखे म्हणजे माझ्या सख्ख्या आईपेक्षाही तिचा आमच्यावर खूप उपकार आहे. ती 10 रुपयाच्या बिस्किटवर, 10 रुपयाच्या शेंगदाण्यावर तिने दिवस काढले. मग ते कामाला जायचे तर मी पूर्ण घर चकाचक साफ करायचं. झाडझूड, भांडे घासणं, अ, कपडे धुणं. मला माहित होतं की माझी मावशी कामावरून कधी येणार आहे. तर बरोबर त्या टायमात तिला अंघोळीला गरम पाणी करणं, चहा बनवणं. लोकांना सांगायचे की मंगेश माझा मुलगा नाही, माझी मुलगीच आहे. मी पण जेवढं करता आलं तेवढं केलं. शेवटी बिचारे नाही वाचले. मावशीला ते बीपी लो झाले होते, अचानकच वारले. असं वाटतही नव्हतं की ते वारेल म्हणून. पण म्हणजे आज मी जे इथे तुमच्या इथे ब्रॉडकास्टमध्ये इंटरव्ह्यू द्यायला आलो, याच्यामध्ये माझ्या मावशीचं खूप मोठं योगदान आहे. ती माझी मावशी नाही, ती माझी आईच आहे. हो, खूप प्रेम दिलं मावशीने. मग माझी बहीण मुंबईला गेली रितूकडे, माझ्या पत्नीकडे. तर रितूकडे गेल्यानंतर रितूने तिला गट काढून दिला होता, बचत गट. मग माझी बहीण अमरावतीला परत आली. तिथे मुंबईमध्ये तिला काही ते काम जमलं नाही. ती अमरावतीला आली. पण माझ्या बहिणीने रितूला माझा मोबाईल नंबर दिला होता. तर ती मला कॉल करायची, रितू, की तुम्ही तुमच्या बहिणीला सांगा ना गट भरायला, सर बोलतात आम्हाला. तर मग मी माझ्या बहिणीवर रागावलो. मी म्हटलं एवढ्या विश्वासाने तुला तिने गट काढून दिला, तर तू त्यांना पैसे वगैरे सेंड कर. मग काही हप्ते मी माझ्या बहिणीचे भरले. एक दिवस काय झालं की रितूचं व्हॉट्सअप होतं, पण ती व्हॉट्सअपवर काही यायची नाही. म्हणजे त्या दिवशी डाटा वगैरे बंद होता. कमीत कमी 8-10 दिवस ती आली नाही. आणि मला काळजी वाटली की काय झालं. मग फर्स्ट टाइम मी हिम्मत करून तिला कॉल केला आणि आम्ही पाऊण तास एकमेकांसोबत बोललो. आपण फ्रेंडशिप करूया. तर ती खूप साधी सिंपल मुलगी. तिने आयुष्यात कधीच कुणासोबत मैत्री केली नाही. आणि माझ्यासोबत मैत्री करायची की नाही करायची हे तिने तिच्या आईला विचारलं त्यावेळेस, की बाबा हा दीपालीचा भाऊ आहे, हा मला म्हणतो की फ्रेंडशिप करायची की नाही. तर मग तिची आई बोलली की जाऊ दे, आता तुझ्या ओळखीचे आहेत ना, फ्रेंडशिपचं काय आहे. पण तरी तिच्या आईनं बोलले की जाऊ दे, तुझ्या पप्पांचा स्वभाव तुला माहिती आहे, राहू दे, आणखी प्रॉब्लेम आहे, फ्रेंडशिप करू नको. पण मग नंतर तिला माझे विचार आवडलेत. मग मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ वगैरे काढायला, म्हणजे टिकटॉकचे जे व्हिडिओ होते ते मी व्हॉट्सअपवर लावायचो, तर ते व्हिडिओ तिला आवडले. मग आमची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. आणि प्रेमामध्ये झाल्यानंतर आम्ही 10 तास किंवा 12 तास एकमेकांसोबत फोनवर बोलायचो. तेव्हा 200 रुपयाचा रिचार्ज असायचा. त्या 200 रुपयामध्ये 4 तास की 5 तास मिळायचे महिन्याचे. तर असे माझे 200-200 रुपयाचे रिचार्ज सगळे ऋतूने केले. मी म्हणजे तिने 3-4 वर्ष माझ्या मोबाईलमध्ये तिनेच रिचार्ज मारला. म्हणजे एकदाही माझ्याकडे पैसेच नव्हते तेव्हा. तर असं 4-5 वेळा झालं. मग ती माझ्या घरी आली अमरावतीला, मुंबईवरून. ऋतू माझ्या पहिल्यांदा घरी आली आणि पहिल्यांदा घरी आल्यानंतर आमची झोपडीच होती. पावसाळ्याच्या दिवसात आली. पूर्ण त्या झोपडीतून पाणी टप 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 घरामध्ये आलं. जसं आपला पूर येतो ना, आता त्या घरामध्ये एवढं पाणी आल्यानंतर कसं झोपायचं आपण. बकेटने पाणी फेकायला लागलो. आणि त्या त्या म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे एवढे मच्छर आलेत ना, फर्स्ट टाइम तिला एवढे मच्छर चावलेत. ते बोलले म्हणजे तिच्या जागी जर एखादी मुलगी असते तर ती बोलली असती घर नाही राहायला, मच्छरामध्ये राहा, स्वच्छता नाही, काही नाही, मी कसा संसार करू, चुलीवर कधी स्वयंपाक केला नाही. म्हणजे माझी जी ऋतू आहे ती मुंबईमध्ये राहिलीच आहे. त्या मुंबईमध्ये तिने गॅसवर स्वयंपाक, म्हणजे तिच्या आईने तिला स्वयंपाक करू नाही दिला, पण ती करायची स्वयंपाक. तिने गॅस कधी चूल बघितली नाही, कधी घराच्या बाहेर आली नाही, तिला झोपडी माहिती नव्हतं.
पण फक्त माझ्यासाठी ते आली आणि तिने त्या सर्व गोष्टींमध्ये ऍडजस्टमेंट करून घेतलं. आता ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मग काय झालं की आता 12 तास 14 तास जर आपण एकमेकांसोबत फोनवर बोलत असेल तर मग प्रॉब्लेम येतो की म्हणजे माणूस नाही राहू शकत ना एकमेकांशिवाय. पण लॉंग डिस्टन्स होतं ना, तुम्ही अमरावतीला, त्या मुंबईला. मी 1-2 वेळा गेलो. म्हणजे कधी आयुष्यामध्ये आपलं कोणावर प्रेमच झालं नाही. आणि मुंबईमध्ये तिचे म्हणजे परिवारातले सर्व लोक पोलीसमध्येच आहेत. तर अगोदरच भीती वाटायची की असं काही झालं की आपल्याला जेलमध्ये टाकतील. तर खूप घाबरायचो. पण 1-2 वेळा मी ठाण्याला गेलो. म्हणजे ठाण्याला राहते. तर ठाण्यामध्ये गेल्यानंतर मग ती भेटायला आली. भेटायला आल्यानंतर मग तीच मला पैसे द्यायची येण्या-जाण्यासाठी. म्हणजे खरं पाहता तर माझी पात्रता नव्हती. पैसे कमवायची माझ्याकडे नसायचे पैसे. माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज. मला फर्स्ट टाईम ऋतूने सोनीचा मोबाईल घेऊन दिला होता. पहिला मोबाईल सोनीचा घेऊन दिला. त्याच्यानंतर तिने मला Redमीचा मोबाईल घेऊन दिला. तर 2-3 मोबाईल मला तिनेच घेऊन दिले. रिचार्ज पण तीच मारायची. तर आता आपल्याला म्हणजे माझ्या मनात काही स्वार्थ नव्हता, की आपल्याला भाऊ तिच्यापासून पैसे उकळवायचे आहे. हे कारण मन जुळलं होतं आणि लग्नच करायचं होतं. तर ती आणि ती मुंबईची होती तर तिलाही लोकं कळत होते ना, कोण कसं आहे तर. मुंबईला आल्यानंतर हे झालं, तर मी म्हटलं आता ऋतू आपण लग्न करूया. आता तू बघितलं म्हटलं, कारण मला तुझा विश्वासघात करायचा नाही. गावामध्ये मी कसा आहे, माझं कॅरेक्टर कसं आहे, शाळेत मी पहिला नंबर कमावला की नाही, अभ्यासात मी कसा होतो, समाजाचं प्रेम कसं मिळवलं, हे सर्व तू उघड्या डोळ्यांनी बघ आणि नंतर मग तुला ऍक्सेप्ट असेल तर मग आपण लग्न करू, अन्यथा राहू देऊ. मग त्या गोष्टी चेक करायलाच ती मुंबईवरून अमरावतीला आली होती. तिच्या मामाने तिला सोडलं होतं. त्यांनी पाठवलं होतं. मग ती आली. हो, मग झालं. मग आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं, तर तिने तिच्या आईकडे तो विषय लावला. तर तिच्या आईकडे विषय लावल्यानंतर तिच्या आईने घाबरत, घाबरत आता तुम्हाला माहित आहे पोलीस लोकं खूप एकदम भीती वाटते ना, दरारा असतो, स्ट्रॉंग असतात ते लोकं. आणि वडिलांचा पूर्ण घरात दरारा होता. तर वडिलांना सांगितल्याबरोबर त्यांनी नकारच दिला, की तो झोपडीत राहतो, त्याला कामधंदा नाही. मी लग्न करून द्यायला तयार नाही. आणि साहजिक ते त्यांच्या जागी योग्य होते. कारण कुठलाही व्यक्ती आपल्या मुलीचा वाईट विचार नाही करू शकत. आहेत ना, त्यांना आता ते पोलिसमध्ये होते, तर त्यांनाही पोलीस जावई किंवा कुठलाही जावई जे जॉबवर आहेत ते त्यांना मिळाले असते. मग आमच्या मॅडमने काय केलं, की घरी चाकू होता, चाकूने हाताचे नस कापून टाकले. ती बोलली, की मला लग्न करायचं तर मंगेशसोबतच करायचं. मला बिल्डिंग नकोय, मला जॉब करणारा मुलगा नकोय. मी त्या खेडेगावात राहायला तयार आहे. पण ते घरच्या लोकांनी ऐकलं नाही. खूप ब्लड गेलं. तात्काळ तिला ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर मग घरच्या लोकांना वाटलं, की नाही बाबा आता हे आपलं काही ऐकणार नाही. तर मग तिच्या वडिलांनी मला तिथे बोलावलं. तर अगोदर तर मी यायला तयारच नव्हतो. म्हणजे तिथे जायला तयार नव्हतो. मला असं वाटलं, की आता आपल्याला जेलमध्ये टाकतील की काय? कारण त्यांना सगळं कायद्याचं ज्ञान होतं ना. हां, खूप भीती वाटायची. मुंबईला गेल्यानंतर तिच्या वडिलांपुढे बसलो तर माझी काही हिंमत नव्हती त्यांना म्हणजे त्यांच्याकडे बघण्याची. खाली मान होती. त्यांनी विचारलं, "कामधंदा काय करतो?" मी म्हटलं, "शेतीचे कामं करतो." मग हिचं लग्न झाल्यानंतर हिचा सांभाळ कसा करशील? एकदम फिल्मी स्टोरी. जसे ते विचारतात मिथुन चक्रवर्ती सर किंवा राजेश हां, क्रॉस क्वेश्चन तेच चालू होतं. आणि मी खूप थरथर कापत होतो. तर म्हणे, "माझी मुलगी कधी कामावर गेली नाही, शेतीचे कामं नाही बघितले. तिने गॅसवर स्वयंपाक केला. तुझ्याकडे गॅस नाही, चूल आहे. कसं ॲडजस्ट करशील?" तर मी म्हटलं, आता थोडं टप्प्याटप्प्याने मी पण मी म्हटलं, "तुमच्या मुलीच्या डोळ्यात मी कधी अश्रू येऊ देणार नाही आणि ऋतू म्हटलं नेहमी आनंदातच राहील. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आता तुम्ही पोलीस आहेत म्हटलं, संपूर्ण महाराष्ट्रात तुमची ओळख आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये माझ्या गावामध्ये माझी माहिती चौकशी करा." तर ते बोललेत मी म्हणजे ऑलरेडी त्यांनी चौकशी वगैरे केली. ते बोलले, "ठीक आहे, पण नुसतं प्रबोधन करून, सोशल वर्क करून किंवा समाजकार्य करून पोट नाही भरत. आपल्याला आपले घर चालवावं लागेल. तुला झोपडी आहे तुझी, तुला घर बांधावं लागेल. आता ही अपेक्षा करू नको, की तुझा सासरा पोलीसमध्ये आहे किंवा तिचं हे बिल्डिंगमध्ये राहते, तर आम्ही तुला घर बांधून देऊ. तुला स्वतःचंच घर बांधावं लागेल." तर त्यांनी लग्नासाठी अट टाकली होती, की जोपर्यंत तुला नोकरी लागणार नाही, तोपर्यंत आम्ही ऋतूचं लग्न करून देणार नाही. साखरपुडा झाला. मग मी ऍक्सेप्ट केलं. तेव्हाही ऋतू म्हणत होती, की नाही आपण दोघं करू. मी म्हटलं, "नाही ऋतू, बघ तू त्यांची मोठी मुलगी आहे आणि तुझा जे विचार करत आहे म्हटलं ते 100% चांगला विचार करत आहे. उलट म्हटलं त्यांनी मला एक संधी निर्माण करून दिली, की तू झोपडीत आहे ना, झोपडीतून तू महालात कसा जाशील याच्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहे." म्हटलं तुझ्या वडिलांनी मला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी दिली.
मी ते ऍक्सेप्ट करतो, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? तर ती बोलली हो. मग त्याच्यानंतर ताई मी इंस्टाग्रामवर आलो. नंतर आलो मी इंस्टाग्रामवर. ते इंस्टाग्रामवर आल्यानंतर टिकटॉकवर तर संपूर्ण भारतातले लोक ओळखतच होते. मग तेव्हाही लोकांनी मला सपोर्ट केला आणि इंस्टाग्रामवर माझे स्वतःचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले. व्हायरल झाल्यानंतर मग तिच्या वडिलांना माझ्या सासूबाईंनी ते व्हिडिओ दाखवलेत, की बघा तो त्याचं कॅरेक्टर बघा, बघा किती लोकांचं प्रेम मिळत आहे. मग ठीक आहे, ते बोलले की ठीक आहे जाऊ दे, आता नोकरी वगैरे नाही लागली तरी चालेल, आम्ही लग्न करून द्यायला तयार आहोत. मग म्हटलं चला बाबा, आता आपला त्रास वनवास संपला, आता आपण लग्न करू. मी खूप खुश झालो. किती वर्ष झाले होते? आमचे 3 वर्ष झाले होते. तर मग 2019 आलं. 2019 आल्यानंतर ताई कोरोना आला. कोरोना आल्यानंतर लॉकडाऊन चालू झालं आणि माझ्या मनात एवढी भीती होती, की मी म्हटलं बाबा, मुंबई आणि पुण्यामध्येच कोरोनाचे सर्वात जास्त पेशंट आहेत. मी म्हटलं हिला जर मुंबईला काही झालं तर झालं, आपण एवढं वर्ष वाट बघितली आणि म्हणजे मला तिची सवय झाली होती, मी राहू शकत नव्हतो, तिलाही तेवढी सवय होती. तर पण ते आता ती त्या कोरोनामध्ये वाचली. त्या कोरोनामध्ये ती वाचली. तिच्या वडिलांचं निधन झालं कोरोनामध्ये. पण ऋतू वाचली. आणि मी म्हटलं ऋतू, तू मुंबईवरून तात्काळ अमरावतीला हे काही करू. पण त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला होता, की शहरातल्या लोकांना गावातले लोक गावात येऊच देत नव्हते. कोरोनामध्ये 2-3 वर्ष निघून गेलेत आणि कोरोना संपल्यानंतर मग आमचं लग्न झालं 2023 मध्ये. 2023 मध्ये लग्न झाल्यानंतर ऋतू माझ्या घरी आली आणि माझ्या घरी आल्यानंतर म्हणजे माझी बायको म्हणजे आता मी कौतुक नाही करत आहे माझ्या बायकोचं, पण फक्त ती शरीराने गेली. मी लोकांना सांगितलं की ती शरीराने गेली, पण तिचे व्हिडिओ, तिच्या आठवणी आजही माझ्या मनात आहेत. मी इथे बसलो, मला असं भास होत आहे की माझी ऋतू इथेच बसली आहे, या हवेमध्ये माझी ऋतू आहे. एवढी चांगली पत्नी मिळाली ना ताई मला. म्हणजे या काळामध्ये कुठलीच मुलगी कुठल्या मुलासाठी 8 वर्ष थांबत नाही ताई. माझी बायको माझ्यासाठी 8 वर्ष थांबली आणि मी तिच्यासाठी तेवढाच प्रामाणिक राहिलो. मी 8 वर्ष कुठल्या प्रकरणामध्ये किंवा काही हे नाही केलं. माझ्या मनात माझी ऋतू होती. आम्ही दोघंही एकमेकांसाठी माझ्या आईच्या वडिलांच्या गावी आलो. आता माझ्या आजोबांची जागा होती, त्याच्यामध्ये माझ्या आईचा, माझ्या मावशीचा आणि माझ्या मोठ्या आईच्या 3 बहिणी होत्या, त्यांचा हिस्सा आणि मामाचा हिस्सा. आईला घरकुल आलं. घरकुल आल्यानंतर मी जवळचे 30-40 हजार रुपये माझ्या जवळचे टाकलेत आणि फुल कॉलमचं घर बांधलं पहिल्या टप्प्यामध्ये. आता मामाची सही पाहिजे होती वारसदार म्हणून. माझा मामाचा मृत्यू झाला. आता वारलेत ते 1-2 वर्ष झालेत. पण एवढ्या वर्षापर्यंत जिवंत राहिले. पण त्यांनी घरकुलमध्ये ती जागा आमची नावाने करून दिली नाही, साईन नाही दिली शेवटपर्यंत. हवं तर कधी दवाखान्यात घेऊन जायला मी गाडी घेऊन जायचो. एकदम प्रामाणिकपणे राहिलो. खूप जीव लावला मामाला. पण मामाने कधीच आम्हाला म्हणजे भाच्याचं प्रेमच दिलं नाही. असं ते एखादा सण वगैरे राहायचं ना, तर पापड वगैरे बनवतो. तर आम्हाला त्यावेळेस काही खायलाच भेटत नव्हतं ना, तर मामाच्या घरी जायचो. तर असे आडवा पाय ठेवायचे, की यांनी ते पाहायला नको म्हणून. हो, तर असे दिवस गेले. पण आज जर मामाने साईन दिली असती तर आमचं हक्काचं घर झालं असतं आणि माझी बायको त्या घरामध्ये राहिली असती. पण मामांनी ते जाऊ द्या, आता ते दिवस निघून गेलेत. मग ऋतू माझ्या सोबत आली आणि सोबत आल्यानंतर म्हणजे एवढी समजूतदार ते. मी 2016 मध्ये तिला जे कपडे घेतलेत ना, ते 2016 पासून तर आता 2026 चालू आहे. 10 वर्षाचे कपडे आजही त्या माझ्या बहिणीने हे कपाट दिलं गीताताईने, त्या कपाटामध्ये तसेच कपडे आहेत. म्हणजे कधीच नाही की आता मी शहराची मुलगी आहे तर मला तू शॉपिंगला घेऊन जा किंवा मला नवीन कपडे दे, की मला हा फ्रॉक घ्यायचा किंवा मला असंच जेवण करायचं. कधीच नाही. चटणी भाकरवर दिवस काढले. पाऊस पडायचा, बकेटीने पाणी फेरायचे, मच्छर चावायचे, ते तिने ऍडजस्ट केलं. चुलीवर स्वयंपाक केला. कधी येत नव्हता स्वयंपाक. भाकरी शिकली. आमच्याकडे शेण आहे, शेणाने घर सारवायचे. खूप माझ्यासाठी म्हणजे तिचं एकच इच्छा होती की माझा मंगेश आनंदात राहायला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे. अर्धा किलो तेल द्यायचो फक्त तिला. त्या अर्धा किलो तेलामध्ये, खाद्य तेल आहे ना, त्या अर्धा किलो तेलामध्ये ताई ते आठवडा काढायचे. हा, अर्धा किलो किंवा 750 ग्राम, पाऊण किलो तेल, त्याच्यामध्ये ते आठवडा काढायचे. आता तिच्या जागी दुसरी मुलगी नाही काढू शकत. इंस्टाग्रामचं कसं चालू झालं? हा, मग ऋतूने आम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढले. तर व्हिडिओ काढल्यानंतर काय झालं, की
तिच्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या आयडिया कल्पना यायच्या की आपण असे व्हिडिओ बनवू. आता दमदमादम मध्ये ती गेली होती. हे जे दमदमादम सह्याद्रीवर लागायचा ना, त्यामध्ये तिने कोळी डान्स केला होता. तर त्या कोळी डान्स मध्ये तिचा दमदमादमवर नंबर आला होता. तर ते मला म्हणायचे की मी त्या काळामध्ये टीव्ही चॅनलवर जाऊन आली, दूरदर्शनवर दमदमादम मध्ये, पण मला काही ते व्हिडिओ मिळाले नाही. म्हणजे लहानपणापासूनच तिला डान्सची खूप आवड होते. तर म्हणे की चला आपण आता डान्सचे व्हिडिओ काढू. मी म्हटलं रितू, अगं मी सोशल वर्क करतो, समाजावर अन्याय अत्याचार झाले तर मी लढायला जातो, मी भाषण करतो, इन्स्पायर करतो लोकांना. आता अचानक जर मी डान्स मध्ये आलो तर लोकांना ते बरं नाही वाटणार की मंगेश भाऊ तुम्ही तुमच्या जीवनाचा रस्ता भटकला. तर ते बोललेत की मी तुझ्यासाठी एवढं काही केलं, तू माझ्यासाठी डान्स नाही करू शकत. तर मग मला काही डान्स वगैरे येत नव्हता. तर ते येडं वाकडे ते मला स्टेप शिकवायची, असा स्टेप कर. मग आम्ही डान्सचे व्हिडिओ टाकले, ऍक्टिंगचे व्हिडिओ टाकले, ते लोकांना खूप आवडले ताई. म्हणजे तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रातला मंगेश नाईक पहिला भाऊ आहे ज्याचा या महाराष्ट्रामध्ये 5,000 बहिणी आहे. तर आयडी काय आहे तुमची? मंगेश नाईक 01. म्हणजे रक्षाबंधन आता 29 तारखेला रक्षाबंधन आहे, हा हात कमी पडेल एवढ्या जीवाभावाच्या बहिणी भेटल्या टिकटॉक पासून. 5,000 बहिणी आहेत. आणि जीवाभावाच्या मग काही बहिणी भेटल्यात. तर माझ्या सर्वच बहिणी तिला ओळखायचे. आणि म्हणजे तिचा स्वभाव खूप मनमिळाऊ प्रेमळ होता, मनमिळाऊ होता. तर तिने प्रत्येक बहीण भावाच्या मनात जागा निर्माण केली. म्हणजे तिला त्या सख्ख्या वहिनीच समजायच्या आणि ती ननद सारखीच वागायची. तर मग आमचे व्हिडिओ व्हायरल झाले, प्रोग्रामला सोबत जायला लागलो, लोक प्रोग्राम द्यायला लागले. आणि आमचे नागपूरला दीक्षाभूमी आहे, दीक्षाभूमीवर प्रकरण घडलं होतं अंडरग्राऊंड पार्किंगचं. तर तेव्हा मी मला जेव्हा मित्रांनी पाठवलं की मंगेश भाऊ असं प्रकरण चालू आहे, तर नागपूरचा मित्र परिवार आम्ही तिथे नागपूरला गेलो. तर नागपूरला गेल्यानंतर आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की सर तुम्ही हे अंडरग्राऊंड पार्किंगचं काम तात्काळ थांबवा, दीक्षाभूमीला धोका आहे. आणि जर तुम्ही हे नाही ऐकलं तर आम्ही 13 जिल्ह्यातील लोक आंबेडकरी जनता एकत्र येऊ आणि तुम्ही हे जे काम करत आहे हे चुकीचं काम आहे ते थांबवू. तर मग त्यावेळेस नागपूरची माझी बहीण आहे, लहान बहीण निकिता वहाने, मेहंदी आर्टिस्ट आहे ती, ब्युटिशियन. आणि आरू आहे जांभूळकर, माझी सोशल वर्क मध्ये आणखी एक बहीण आहे प्रज्ञा रामटेके. तर हे सर्व जितू माझे दाजी जितेंद्र वहाने, हे सर्व लोक तिथे आले. त्या लोकांनी मिळून आम्ही ते आंदोलन केलं. म्हणजे आपला फक्त एक सहभाग होता, सगळी महाराष्ट्रातली जनता होती आणि ते काम थांबलं. त्याच्यानंतर मग आपल्या मुंबईला मुंबईला संकेत भोसलेचं प्रकरण घडलं होतं भिवंडीला. तर तिथे आम्ही गेलो. म्हणजे बाकीचे पण कार्यकर्ते गेले, पण जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार झाला तिथे अगोदर पहिला माझा जो म्हणजे संघर्ष होता तो खैरलान जे घडलं होतं ना, भोतमागे कुटुंब, तेव्हा. मग पिंपरी चिंचवडमध्ये विराज भाऊ जगताप, नांदेडमध्ये अक्षय भाऊ भालेराव, त्याच्यानंतर शिर्डीमध्ये सागर शेजवळ. ते असे जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार झाले मग लढत गेलो, लोकांच्या मनात जागा निर्माण झाली. महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं. आणि एवढे चांगले सुखाचे दिवस चालू असताना मग माझ्या जीवनात तो दुःखाचा दिवस आला. तो दुःखाचा दिवस म्हणजे अचानक तिला उलट्या वगैरे झाल्या आणि ताप आला, आजारी पडली. तर एक माझी मोठी बहीण आहे गीताताई गवई, आता ऋतूनंतर माझी बहीणच माझं जीवन आहे गीताताई. तर गीताताई मला बोलली की भावा ही खूप आजारी पडत आहे, एक हे आपले डॉक्टर आहेत यांच्याकडे तू तिला घेऊन जा. लेडीज डॉक्टर आहे, त्यांना कळेल की नेमकं काय झालं. कारण त्याच्या अगोदर मी माझी जी लहान बहीण आहे निकिता तिच्याकडे नागपूरला दवाखाना केला. नागपूरवरून आम्ही रामटेकला गेलो, पण तेव्हा काही निदान डॉक्टरलाही निदान लागत नव्हतं की चला बा नॉर्मल हे असेल. पण गीताताईने सांगितल्यानंतर जेव्हा त्या लेडीज डॉक्टरकडे गेलो त्या बोलल्यात की मंगेश तुझ्याकडे पैसे आहेत का? तर मी म्हटलं नाही म्हटलं मॅडम माझ्याकडे पैसे नाही आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हिला तात्काळ प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ऍडमिट कर. कारण तू जर तिला प्रायव्हेट दवाखान्यात ऍडमिट नाही केलं तर तुझ्या पत्नीचा आज 100% मृत्यू फिक्स आहे. माझ्या पायाखालची जमीन घसरली नाही. म्हटलं अरे बापरे माझी बायको एवढी हे करत आहे.
मग तेव्हा काही मला सुचलं नाही. मग मी माझ्या याच जी माझी मोठी बहीण आहे ना गीताताई गवई, तिचं मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. कशी ती माझ्या जीवनात एक फरिश्ता बनून आली, तिचे किती उपकार आहेत. तर म्हटलं ताई, डॉक्टर मॅडमने सांगितलं मी आता कुठल्या दवाखान्यात जाऊ. ते बोललेत की पंजाबराव म्हटलं डॉक्टर मॅडमने सांगितलं की डॉक्टर पंजाबराव देशमुख दवाखाना आहे आमच्या इथे प्रायव्हेट, तर तो दवाखाना चांगला आहे, खूप लोक घेऊन जातात, तर तिथे घेऊन जा. तर मला बोललेत की नाही, म्हणे गीताताई बोलले बाबा तिथं नको जाऊ, कारण तिची तब्येत खूप सिरियस आहे. तर आमच्या अमरावतीमध्ये पंचवटीच्या पुढे दयासागर आहे, दयासागरला दवाखाना आहे, त्या दवाखान्याचं नावच दयासागर आहे. तर तिथं गेलो, तिथे दवाखान्यात ऍडमिट केलं. आणि ऍडमिट केल्यानंतर मग ते डॉक्टर मला बोललेत की तिची 1% वाचण्याची शक्यता नाही, तुम्हाला तात्काळ पैसे भरावे लागतील, नाही तर मग तुमची ऋतू कायमची निघून जाईल, म्हणजे तुमची मिसेस निघून जाईल. माझा तो खूप जीव आहे माझ्या बायको. मी म्हटलं ताई काही करा, पण डॉक्टर मॅडम म्हटलं मी हात जोडतो, हवं तर मी माझ्या शरीराचे अवयव विकायला तयार आहे, माझी किडनी काढा म्हटलं, पण माझ्या बायकोला वाचवा. तर ते बोललेत की आम्ही असं काही करू शकत नाही, तुम्हाला पैसे भरावं लागेल. मग मी तात्काळ माझ्या सख्या बहिणीला मी फोन नाही केलेत, कारण नातेवाईक काही कामाचे नव्हते, 1 रुपयाची मदत नाही होती त्यावेळेस. मी गीताताई गवईला कॉल केला, म्हटलं ताई डॉक्टरांनी असं असं सांगितलं, घरून दवाखान्यात आली, ती बोलली फक्त तिला ऍडमिट कर, पैसे मी भरते. मग तेव्हा गीताताईने पैसे भरलेत, आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. आणि आयसीयू मध्ये ऍडमिट केल्यानंतर तिचा जो हार्ट बीट होता तो 200च्या वर होता, तो 140 किंवा 160च्या दरम्यान पाहिजे, किंवा 120 पर्यंत ठीक आहे, 200च्या वर गेला होता. मग डॉक्टरांनी तिला इलेक्ट्रिक शॉक दिले छातीला, आणि ज्यावेळेस तिला असे इलेक्ट्रिक शॉक दिले ना ताई, असे वर उडायचे, पायाखालची जमीन सरकली. 10-12 कागदपत्रावर डॉक्टरांनी साईन घेतली की तिला काही झालं तर म्हणजे तुमची परवानगी असेल तर आम्ही हे करतो, नाही तर काही नाही. मग मी सही देऊन दिली, दवाखाना करायचा, तुम्ही म्हटलं तिला हे करा. मग त्यांनी ते हे केलं. पण 2-3 तासानंतर माझ्या ऋतूला होश आला, आणि मग ती सुखरूप परत झाली. पण तेव्हा त्यांनी तात्पुरता तिचा इलाज केला, म्हणजे जेव्हा ती मृत्यूच्या दारात होती ना, तिथून तिला परत आणलं. पण तेव्हा त्यांना कळालं की ती हार्टचा पेशंट आहे, हा पहिल्यापासून. तर तिला जे हे काय म्हणतात ब्लॉकेज असतात ना, ते तिचे 3 ब्लॉकेज खराब झाले होते. ते बोललेत की जेवढ्या लवकर तुला तिचं ऑपरेशन करता येईल तेवढ्या लवकर ऑपरेशन करा, तुम्ही एक तर नागपूरला घेऊन जा, नाही तर मग मुंबईला घेऊन जा. आणि माझ्याकडे एकही रुपया नाही. तर दवाखान्याचे पैसे माझ्या मोठ्या बहिणीने गीताताईने भरलेत, आणि जे बाकी आम्हाला सुट्टी झाल्यानंतर जे डिस्चार्ज होता, जे आयसीयूचा जो चार्ज होता, तर ते आमचे ॲडव्होकेट दीपक दादा सरदार आहेत, वकील आहेत, समाजासाठी नेहमी आंदोलन करतात. तर ॲडव्होकेट दीपक दादा सरदार यांनी माझे 6-7 हजार रुपये त्यावेळेस, म्हणजे 10 हजार रुपये पकडा, पूर्ण मेडिसिनचे पैसे त्यांनी भरले. आणि त्यांच्याच 4 व्हीलर गाडीमध्ये घेऊन ते आम्हाला त्या श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल आहे अमरावतीला, मार्डी रोडवर, मासूद जवळ. तर पूर्ण महाराष्ट्रातले पेशंट तिथे येतात, ते तिथे घेऊन गेले तात्काळ, तिथे घेऊन गेलेत. आता तिथे घेऊन गेल्यानंतर काय झालं ताई, की 1 वर्षच झालं लग्नाला, आणि मला माहिती नाही ना माझ्या बायकोसोबत असं काही घडेल म्हणून. तर मग ते बोललेत की राशन कार्ड द्या. माझ्याकडे राशन कार्ड नाही, म्हणजे माझ्या बायकोचं नावच उतरवलं नाही, जे राशन कार्डवर नाव होतं ते ऑनलाईन दिसत नव्हतं. आणि ऑपरेशन तात्काळ करायचं होतं, जर नाही केलं तर मग ते वाचलीच नसती, त्यावेळेस तर 1% तिची वाचण्याची शक्यता नव्हती. मग मी म्हटलं ताई, आता त्या ॲडव्होकेट साहेबांनी दवाखान्यात ऍडमिट करून दिलं, थांबले काही वेळ, आणि बोललेत की मंगेश भाऊ काळजी घ्या, काही अडचण आली तर सांगा. म्हटलं ठीक आहे दादा. मग ते निघून गेलेत. मग माझी बहीण होती गीताताई, मी म्हटलं ताई आता काय करू, तात्काळ ऑपरेशन नाही केलं, 2-2.5 लाख रुपये किती एवढे खर्च येतात, माझ्याकडे तर काहीच नाही. 500-600, त्यावेळेस माझ्याकडे 600 रुपये होते. या 600 रुपयात काय होणार. तर माझ्या बहिणीने, म्हणजे गीताताईने, त्यावेळेस माझ्या बायकोचे प्राण वाचवले. ती मला बोललीत की भावा, आतापर्यंत तू समाजाच्या कामी आलात, जेव्हा आंदोलन होतं, अन्याय अत्याचार झाला, तू धावून आलात, कधी तू स्वार्थीपणाने
भाषणाचे प्रोग्रामचे तू पैसे घेतले नाहीत. आहेत ना, समाजाचं एवढं प्रेम मिळालं. आजही तू झोपडीत आहे, घरदाराचा विचार केला नाही. तू व्हिडिओ काढ आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन कर, मदत माग त्यांना. मला 100% गॅरंटी आहे की ते पहिल्यांदा तुला मदत करतील. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जे काही असेल ते तू त्यावेळेस ते तुला मदत करतील. मग माझी मोठी बहीण गीताताई गवई आणि एक माझे भाऊ आहेत, आशुभाऊ विश्वकर्मा, मित्र आहेत ते, आशुभाऊ विश्वकर्मा. तर त्या आशुभाऊ विश्वकर्माने मला ते सांगितलं व्हिडिओ काढायला. तर त्या दोघांमुळे मी इंस्टाग्रामवर माझा तो पहिला व्हिडिओ टाकला आणि तो व्हिडिओ त्यावेळेस 7.5 लाख लोकांनी बघितला संपूर्ण महाराष्ट्रात. 7.5 लाख लोकांनी. काही लोकांना आता काय होतं की वाटतं ना की बाबा आजारपणाचं कारण दाखवून लोक पैसे मागतात, की यालाही पैसे कमवायचे आहेत ना, फसवणूक हो असं करत असेल. काही लोकांनी मजा घेतली. पण ज्या लोकांच्या मनात विश्वास होता त्यांनी विश्वासाने 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जे काही असेल त्यावेळेस मला आर्थिक मदत केली. आणि आर्थिक मदत केल्यानंतर मग आम्ही ऋतूचा दवाखाना केला. हो, ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर ज्या दिवशी ऑपरेशनचा हे होता, दिवस होता, ब्लड पाहिजे होतं. आता दवाखानातही तो श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावतीच्या बाहेर आहे आणि मला ब्लड अमरावती आणि बडनेरावरून आणायचं होतं. मग आता ओळखीचं नाही, मी एकटाच इथे, कोणाला बोलवायचं. अं, तरी ते 10-12 किलोमीटर होतं, पण रिक्षा वगैरे एवढे म्हणजे स्पेशल करायचं. हो, पण आपला डोनर पण पाहिजे ना ब्लडसाठी. तर मग मी आशुभाऊ विश्वकर्मा यांना कॉल केला. मी म्हटलं, भाऊ मला ब्लड पाहिजे ऑपरेशनसाठी, एवढ्या पिशव्या सांगितल्या ब्लडच्या. माझ्या बहिणीलाही फोन केला, गीताताईला. मग गीताताईने, आशुभाऊ विश्वकर्मा आणि माझा भाचा गीताताईचा मुलगा रोहित आणि माझ्या गावातले मित्र आकाश पुसदेकर, राज राऊत, गजेंद्र गोसावी, मंगेश राऊत, विकास वानखडे, हे सर्व मित्रपरिवार आलेत. त्यांनी ब्लड दिलं आणि ते ब्लड म्हणजे मला पैसे नाही द्यावे लागले. तिथे मित्रपरिवार कामी आले. हा, मग ते त्यांना मी ब्लड दिलं आणि डॉक्टरांनी अगोदरच्या रात्री साईन घेतली होती की बघ, म्हणजे क्रिटिकल असतं, 3 ब्लॉकेज आहेत, ते वाचेल नाही वाचेल याची गॅरंटी नाही. पण मी माझ्या बायकोला हिंमत देत गेलो की ठीक आहे रे, तू आपण करू. तर तिने मला हे केलं, म्हणजे साईन वगैरे घेतली. आणि दुसऱ्या दिवशी पण मी तिला हिंमतच देत गेलो, काही होणार नाही, काही होणार नाही. बाकीच्या लोकांना खूप, त्या दिवशी माझे पाऊस आला, त्या दिवशी माझी खूप धावपळ झाली. ऑपरेशन थिएटर जवळच होतो. बाकीच्या लोकांना 12 तास, 24 तास वेळ लागला ऑपरेशन मधून शुद्धीवर यायला. पण माझी बायको 2.5-3 तासात शुद्धीवर आली. मला म्हणजे एवढा आनंद झाला ना ताई त्या दिवशी, तुम्हाला काय सांगू. माझ्या जीवनात सर्वात जास्त आनंद माझ्या ऑपरेशनच्या दिवशी झाला, माझ्या बायकोच्या. 2 ऑक्टोबरला तिचं ऑपरेशन झालं. 2 डॉक्टरांनी अगोदर ते आयसीयू मध्ये ठेवतात ना, तिथे राहिली. मग मी तिला बिस्किट आणि चहा दिला. पण खूप एक तेव्हा आमच्या दोघांचा तुम्हाला एक इमोशनल संवाद सांगतो ताई. आता एवढं मोठं क्रिटिकल ऑपरेशन, म्हणजे जेव्हा 1% वाचण्याची शक्यता नव्हती, त्या पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर तिला जेवणाची आवश्यकता आहे की आपल्याला जेवणाची आवश्यकता आहे? पेशंटला जेवणाची आवश्यकता आहे ना. पण जेव्हा मी माझ्या बायकोला बिस्किट आणि चहा दिलं ना, ते नर्स लोक असतात, गार्ड लोक असतात ना तिथे, तर त्यांना ते चहा बिस्किट दिल्यानंतर तिला माहिती नाही की 24 तास झाले ऑपरेशनला. माझी बायको त्या नर्सला म्हणत होती की माझा नवरा तिथं बाहेर उभा असेल, तो माझ्याशिवाय जेवण करत नाही, खूप धावपळ होत आहे त्याची, अगोदर त्याला जेवायला द्या, मग मी जेवण करेन. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर माझीच काळजी होती तिला. एवढं मन भरून आलं ताई, म्हणजे तिच्यासारखी माझ्यावर प्रेम करणारी मुलगी मला आयुष्यात कधीच भेटणार नाही, कधीच नाही. मग ते झालं. आणि पूर्ण जेवढाही दवाखाना आहे ना, सगळ्या दवाखान्यातले लोक इंस्टाग्रामवर आमचे व्हिडिओ बघायचे, आमचं प्रेम बघायचं की अरे बापरे, काय हे लोक एकमेकांवर प्रेम करतात सगळे. हा, बोला इंस्टाग्राम स्टार, बोला रील स्टार, आज नाही काढले का व्हिडिओ. आणि सगळ्या महाराष्ट्रातले लोक दवाखान्यात बघायला आले. माझा एक भाऊ आहे, इंस्टाग्रामवरचाच भाऊ आहे, वृषभ मून.
तो चंद्रपूरला राहत होता, तो जॉब करतो. आता चंद्रपूर नागपूरवरून लांब आहे, तिथून 3 तास लागतात. आणि 3 तास नागपूरला आल्यानंतर नागपूरवरून अमरावतीला 3-4 तास लागतात, झाले 7 तास. तो चंद्रपूरवरून 7 तास टू व्हीलर गाडीने आला ते. आणि स्वतःच्या मालकासोबत, जे त्याचे मालक होते, बॉस होते ना, त्यांच्यासोबत त्याने भांडण केलं. ते बोलले की मी तुला सुट्टी देणार नाही, तू सुट्टी घेतली तर मग जॉबवरून तुला काढून टाकेल. तो बोलला की जर तुम्ही माझा जॉबही काढला ना तरी चालेल, पण मी माझ्या भावाला, माझ्या वहिनीला बघायला जातो, कारण मी त्याला मनापासून भाऊ मानतो. तो माझ्या रक्ताचा भाऊ नाही वृषभ म्हणून, पण एवढं जीवाचा जीव, म्हणजे 7 तास प्रवास करून तरी एवढ्या पावसात भिजत तो तिथे आला. त्याने बघितलं, भांडे घासले, माझे डबे घासले त्यांनी त्या दवाखान्यात, आर्थिक मदत केली, पैसे दिले मला. आणि त्याच्या वडिलांची किडनी खराब झाली. त्याचे वडील किडनी म्हणजे पेशंटच आहेत. घरी तो एकुलता एक आहे, 3 बहिणी आहेत. सांगा, त्याने त्यावेळेस जर जॉब सोडला असता, त्याला काढून टाकलं असतं, तो वडिलांचा दवाखाना कसा. पण तरी त्याने त्यावेळेस विचार केला नाही, त्याला जॉबवरून नाही काढलं, चांगलं घेतलं त्याला परत. एवढं प्रेम. सर्व लोक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला या जिल्ह्यातले लोक आम्हाला तिला बघायला आलेत. मग तिला खूप मानसिक समाधान मिळालं की बाबा चला आता आपण झालो चांगले. आम्ही त्या दवाखान्यात 1.5 महिना राहिलो, कारण डॉक्युमेंट वगैरे नव्हते ना, राशन कार्डात नाव नव्हतं, पैसे पण द्यायचे होते, भरायचे होते. तर मग 1.5 महिना राहिलो. मग तिला जेव्हा दवाखान्यातून जेव्हा घरी आलो आम्ही, तर डॉक्टर बोलायचे की बघ, हार्टचं पेशंट आहे, हिरव्या पालेभाज्या पालेभाज्या खाऊ द्यायच्या नाहीत, वरण द्यायचं, असं मग त्यांनी जेवण वगैरे काय द्यायचं काय नाही ते सांगितलं. तर तिने 1-2 महिना मी तिला तेच हे केलं, म्हणजे 1-2 महिन्याने असं 1 वर्ष मी तिला हिरवा भाजीपाला खाऊ दिला नाही. 2-3 महिने तिला स्वयंपाक करू दिला नाही. आता मला तर येत नव्हतं, पण भारताचा नकाशासारखीच चपाती बनवायचं. मग कधी कधी आई यायचे, ती स्वयंपाक करायची. म्हणजे माझ्या ऋतूला 2 वर्ष मी कुठलेच भारी कामं करू दिले, कुठलेच नाही, फक्त स्वयंपाक कर. की डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की आता ऋतूचं ऑपरेशन झालं, तिला बाळ होणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं ताई की बाळ होणार नाही, आणि जोपर्यंत ती जिवंत आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही तिला गोळ्या द्याल, 5 वाजताची गोळी खूप महत्वाची होती, त्याने रक्त पातळ व्हायचं. हा, ऍसिट्रॉम नाव आहे तिचं. 2 mg, 4 mg, 1 mg असा तिचा डोस होता. तर ती 5 वाजताची गोळी जोपर्यंत तिला देत राहायची, लाईफ टाईम पर्यंत, फक्त गोळ्यांवरच तिचं जीवन आहे. ज्या दिवशी गोळ्या बंद, समजून जायचं की परत तिचा तब्येत खराब होईल, मग परत एक तर ऑपरेशन करावं लागेल. त्या ऑपरेशन मध्ये ती जिवंत राहणार की नाही राहणार हे सांगता येईल, मला डॉक्टरांनी सांगितलं. मग आता तुम्ही सांगा ताई, बाळ होत नाही, कामाला जायचं, दर महिन्याला दवाखान्यात घेऊन जायचं, आणि आयुष्यभर तिचा दवाखाना करायचा. मग असंच माझ्या जागी जर दुसरा व्यक्ती असता, जे आहेत ना आताचे, तर ते बोलले असते की अरे बापा, हिला तर मुलगाही होत नाही, बाळही होत नाही, आणि मी काय काबाड कष्ट करून आयुष्यभर काही हिला गोळ्यात चालत राहू काय, माझं स्वतःचं जीवन कसं जगू. त्याने त्या परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःच्या बायकोला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून दिलं असतं, आणि एक तर दुसरं लग्न केलं असतं की नाही बा, मला मुलं वगैरे पाहिजे, माझे नाव चालवणारे कोणीतरी पाहिजे. पण त्यावेळेस मी सांगितलं होतं ताई माझ्या ऋतूला की ऋतू, अगं, मला मुलगा नको, मुलगी नको, मला काहीच नको, आपण आयुष्यभर तसंच राहू. तुला नाही बाळ झालं ना, मी बाळासारखीच तुझी काळजी घेऊ, तूच माझ्यासाठी बाळ आहे, आणि जर झालं तर तुझ्यासाठी मी एक मुलगी दत्तक घेईन. मतलब मुलाचा काही भरोसा नाही, कसा निघेल काय नाही, पण तुझ्यासाठी मी मुलगी घे. तर ती बोलली की ठीक आहे. म्हणजे तिला एवढा विश्वास झाला की बघ बाबा, माझा नवरा हे नाही करत. आता मी काही 2 वर्ष तरी मी कामाला नाही गेलो, घरीच होतो, पण दर महिन्याला मला 4-5 हजार रुपये खर्च यायचा. हा, खूप खर्च यायचा, 4-5 हजार रुपये. तर तो 4-5 हजार रुपये खर्च जो आहे ना, तो खर्च माझी मोठी बहीण गीताताई गवई आणि निकिता वहाने, लहान बहीण, या 2 बहिणी करायच्या. तुम्हाला सांगतो, 29 तारखेला रक्षाबंधन आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींसाठी या भावाकडून एक 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 बहिणीचं, म्हणजे बहिणीचं काय महत्व आहे आपल्या जीवनात तो सांग. गीताताई गवई माझी सख्खी बहीण नाही, माझी जी सख्खी बहीण होती, त्या सख्ख्या बहिणीने फक्त 2-4 दिवस, 8 दिवस दवाखान्यात आली, पण त्याच्यानंतर आपण आपल्या वहिनीची काळजी घ्यायला हवी,
असं तिला कधी वाटलं नाही. स्वयंपाक करायला नाही, म्हणजे सख्खी बहीण नसल्यासारखीच आहे. म्हणजे अशा भरपूर काही बहिणी आहेत, पण या आता त्या बिचारा काही परिस्थितीमुळे आपल्याला नाही पाहायला आल्या. पण गीताताई म्हणजे तिच्या घरापासून श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल दवाखाना 12 ते 14 किलोमीटर आहे. एकटी बाई, आता लेडीज तिकडे लाईट वगैरे नाही, अंधाराचा. 1 महिना तिने तिच्या घरून दवाखान्यामध्ये सकाळ संध्याकाळ जेवणाचा डबा आणला. एवढे डबे जमा झाले होते. आपली सक्की बहीण आपल्याला बघत नव्हती. 1 दिवस डबा आणेल, 2 दिवस आणेल, 8 दिवस आणेल. माझ्या गीताताईने 1 महिना डबा आणला ते मला. तर ताईने म्हणजे मलाच लाज वाटायची की आपण आपल्या बहिणीला कसं म्हणायचं. पायाचं ऑपरेशन झालं, तिचं ऍक्सिडेंट झाला होता, जास्त चालता येत नव्हतं पायऱ्यावरून, तरी माझ्यासाठी तिने पायऱ्या चढली. हो, 1 महिना तिने, 1-1.5 महिना तिने हे आणलं, डबा आणला. ज्या दिवशी ऋतूचं ऑपरेशन होतं 2 तारखेला, तिचे भाऊ कॅन्सरने वारले. खूप चांगले व्यक्ती, गीताताईचे भाऊ कॅन्सरने वारले. आता मी म्हटलं ताई ऑपरेशन आहे, आणि तिच्याशिवाय हिंमतच कोणाची, मला नातेवाईक तर काही कामाचे नाही. म्हटलं ताई ये भावा, फक्त मला वर्ध्याला जाऊ दे, माझ्या भावाला बघू दे, मी तात्काळ गाडी काढून मी तुझ्या जवळ येते. गेली, भावाला बघितलं, आणि बघून म्हणजे नातेवाईक, मी तर बिचारा मानलेलाच भाऊ. माझ्यासाठी ऑपरेशनच्या दिवशी वर्धेवरून सावंगी मेघे दवाखाना आहे, त्या वर्धा सावंगी मेघेवरून गाडी घेऊन मुलींना घेऊन घरी नाही गेली, कपडे चेंज करेल किंवा हे काहीच नाही, डायरेक्ट दवाखान्यात आली आणि माझ्यासोबत राहिली ऑपरेशन होईपर्यंत. का बा हा खचून जाईल, हे करेल एवढं. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, तिने तिच्या सगळ्या नातेवाईकांना सांगितलं होतं गीताताईने की मंगेश, आता मला ती मंगेश भाऊच म्हणते, हा माझा भाऊ आहे, ऋतू माझी वहिनी. आम्हाला तिने चांगलं, कधी आम्ही बंगला बघितला नव्हता. माझ्या म्हणजे अभिमान आहे मला की माझ्या गीताताईचाच बंगला आहे. एक सोडून 3-3 बंगले आहेत, तिने प्लॉट घेतले आहेत, 4 व्हीलर गाड्या आहेत. कधी असं वाटलंच नाही की एवढी श्रीमंत बहीण किंवा मनाने चांगली असणारी बहीण आपल्याला भाऊ मानेल, परिवारात एवढा मान सन्मान देईल. पहिल्याच माझ्या भाचीचा वाढदिवस होता डिसेंबर महिन्यात, रोहिणीचा, तर तिच्या वाढदिवसाला बोलावलं. आता सगळे हायफाय लोक तिच्या वाढदिवसाला परिवारातले, आणि आपले काय तेच कपडे. पण ती बोलली की भावा लाजू नको, तू प्रेझेंट वगैरे नाही आणलं तरी चालेल, ये तू कुठल्याही कपड्यात ये, मी तुझ्या कपड्यावरून तुला भाऊ नाही मानलं, मी मनापासून तुला भाऊ मानलं. आणि तिने मला सगळ्या परिवारासोबत भेट करून दिली. तर त्या सर्वांनी आमच्यासोबत फोटो काढला. एवढा आनंद वाटला ना ताई, असं वाटलं की नाही आपला परिवारच आहे. जेव्हाही कुठले गीताताईच्या घरी जेव्हाही कार्यक्रम, आताही कार्यक्रम होते ना, प्रत्येक कार्यक्रमात ती मला बोलावते. एवढे तिने, आणि हा कोट माझ्या बहिणीनेच दिला. हा कोट माझ्या बायकोला खूप आवडायचा, म्हणून मी हा कोट जास्त घालतो, आणि याच कोटवर मी इंटरव्ह्यू द्यायला आलो. गीताताईने तो कोट घेतला आणि तिला खूप आवडायचा. दवाखाना कसा चालू झाला, म्हणजे आता काय झालं त्याच्यानंतर? तिला खूप ताप आला होता, ताप आला आणि आजारी पडली. म्हटलं चला भाऊ आपण डॉक्टरांना विचारू, कारण मी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्या मेडिकल मधून मी मेडिसिन घेत नव्हतो, मला रिस्क घ्यायची नव्हती. डॉक्टरांकडे आलो, तर ते ऋषिकेश डॉक्टर आहेत तिथे. तर मी म्हटलं डॉक्टर साहेब, हिला थोडं ताप आला. तर ठीक आहे म्हणे मंगेश, 1 दिवस आपण तिला ऍडमिट करू, गोळ्या वगैरे दिल्यानंतर 1 दिवसानंतर, मग दुसऱ्या दिवशी उद्या तुम्हाला सुट्टी देऊन देईल, डिस्चार्ज देईल. म्हटलं ठीक आहे सर. मग काय झालं ताई, तिचं जे ब्लड होतं, जे 2.5 पाहिजे होतं, 2.5, ते तिप्पटने वाढलं, ते 7.5 झालं. हो, पहिले 5.1, मग 6.1, म्हणजे प्रत्येक दिवशी तिचं ब्लड वाढत गेलं, आणि डॉक्टरांना कळतच नव्हतं की ब्लड का वाढत आहे. आणि ते नर्सने तिला हे इंजेक्शन दिलं, आपलं ते ब्लड काढतात ना, त्या ब्लडमुळे तिचे दोनचे दोन्ही हात ब्लड देऊ देऊ, प्रत्येक दिवशी ब्लड देऊन हात खूप सुजले होते आणि खूप त्रास झाला होता. ते खूप त्रास झाला, तर मग मला म्हणायची माझे हात सुजले बघ ना. पण डॉक्टर बोलले की मंगेश, हिचं जे ब्लड आहे हे जे पातळ व्हायला पाहिजे, हे पातळ न होता हे वाढत आहे. तर ते पातळ, ते जर असंच वाढत राहिलं तर हिला हार्ट अटॅक येईल, छातीवर प्रेशर पडेल, सांग ठेवायचं की नाही. तर मी म्हटलं सर घरी जाऊन काय करू, आता ताप होता, बाकीचा अशक्तपणा होता तो तर निघून गेला, आता फक्त ब्लडच राहिलं, तर तुम्ही करा म्हटलं. तर मग मला त्यांनी
परत अमरावतीवरून ब्लड आणायला सांगितलं की बाबा आपण हे ब्लड देऊ, पांढऱ्या पेशी जे काही आहेत ते रिकवर करण्यासाठी. आता रात्रीचे 9 वाजलेत आहेत, पाऊस चालू, माझ्याकडे बाईक नाही, काहीच नाही. मग मी लोकांच्या गाडीवर हात दाखवून एवढ्या पावसात भिजत भिजत मी अमरावतीला गेलो. मग तिथं गेल्यानंतर आम्हाला 11 वाजता ते ब्लड वगैरे मिळालं आणि ते ब्लड घेऊन आलो. मग आल्यानंतर माझ्या बहिणीने गीताताईनेच मला तिथे घेऊन आली. मग गीताताई सोबत गप्पा मारत, नेहासोबत गप्पा मारत गीताताई निघून गेली रात्रीचे 12 वाजता. एवढ्या वेळपर्यंत नाहीच ठेवू शकत ना आपण. तर मग 12 वाजता आम्ही दोघांनी जेवण केलं. ती बोलली मला भूक लागली, मी तिला चारलं, जेवण चारलं. जेवण चारल्यानंतर ताई हे केलं, काय म्हणतात त्याला, ती बोलली माझा हात दुखत आहे नस, हे थोडंसं दाब. मग मी तिचे हात दाबले. 12:30 वाजले. 12:30 वाजल्यानंतर तिला ते ब्लड चढवलं. आता ब्लड चढवल्यानंतर मी म्हटलं आता हे ब्लड आहे ना, रिकवर होईल. आता उद्या सकाळी 10 वाजता 10-11 वाजता आपल्याला घरीच जायचं आहे, आहेत ना, सुट्टी, डिस्चार्जच होणार आहे. तर मग मी म्हटलं ऋतू खूप वेळ झाला, तू झोपून जा आणि मी झोपतो. म्हटलं सकाळी उठून आपल्याला घरीच जायचं आहे, आता झाली तू चांगली. मग ते बोलले ठीक आहे. मग 12:30 वाजतापासून तर 1 घंटा 1:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारल्या. 1:30 वाजता मी झोपलो. मग एक तासानंतर 2:30 वाजता तिला तिचा जीव खूप घाबरायला लागला. मला त्या नर्सने उठवलं, सिस्टरने, मला बघा कशी करत आहे. म्हटलं सिस्टर तुम्ही बघा ना थोडं. मग मी जागा झालो ताई. जागा झाल्यावर माझ्याच पुढे तिला असं हाताची मूठ बांधली आणि माझ्या बायकोला माझ्याच पुढे हात होता. जेव्हा तिचं ऑपरेशन झालं, 1% वाचायची शक्यता नव्हती ताई. एवढ्या मोठ्या ऑपरेशन मधून सुखरूप परत आले. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आर्थिक मदत केली, आशीर्वाद दिलेत. पण जेव्हा आमचे सुखाचे दिवस आले, त्या सुखाच्या दिवसामध्ये तिला हार्ट अटॅक आला. आणि त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे ताई, तिला वाचवण्यासाठीच माझी धावपळ चालू होती ना, माझ्या पुढे 2:30 वाजता तिला हार्ट अटॅक आला. म्हणजे ती गोष्ट मला नेहमी आठवते की यार मंगेश, आपण आपल्या बायकोला नाही वाचू शकलो. डॉक्टरांना आवाज दिला, पण काय म्हणजे काय करू शकतो ना ताई आपण त्या हार्ट अटॅकवर. पण काय देवाच्या मर्जीनुसार सगळ्यांचं येणं आणि जाणं देवाने लिहिलेलं आहे सर. पण काय तिचं ताई, मला नवीन कपडे कोणीच नाही घेतले, माझे लाड, माझे हट्ट कोणी नाही पुरवले, मला चांगलं खायला नाही भेटलं. ती माझ्या जीवनात आली तेव्हा मी मोबाईल पाहिला. माझे मोबाईलची लायकी नव्हती. माझ्या बायकोने मला 2-3 फोन दिले, 2 व्हीलर गाडी घेऊन दिली माझ्या ऋतूने, किती रिचार्ज मारायची. आणि हे जे लोकांसोबत नाव झालं, जे लोकांच्या घरी गेलो, हे तिच्यामुळेच मला चांगले लोक भेटले. माझ्या गीताताईने मला कपडे घेतले, किती वेळा आर्थिक मदत केली, जे पाहिजे ते दिलं. माझी बहीण आहे निकिताचे तर आमच्यावर किती उपकार आहेत. माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, हवं तर मी तिला कपडे घ्यायला पाहिजे. ताई तिने हक्काने निकिता सोबत, म्हणजे तुम्हाला सांगतो, निकिता, शिल्पाताई, गीताताई या तिघींसोबत तिची एवढी घट्ट मैत्री झाली होती ना. कानातले, तिला सँडल, तिला कपडे, जे कपडे पाहिजे, वहिनी आमचे कपडे घालायचे तुम्हाला, घाला, तुम्हाला जे कपडे पाहिजे ते. निकिताला दररोज कॉल करायची, शिल्पाताईला करायची. म्हणजे माझ्या बहिणींनी तिचे तेवढेच लाड पुरवले. वास्तविक पाहता ती जबाबदारी माझी होती, तिला कपडे घ्यायचे, पण ते मी नाही घेतले, पण ते माझ्या बहिणींनी घेतले. तिचा जेव्हा 3रा दिवस होता, तेव्हा त्या 3ऱ्या दिवसाला भाऊ तो 3रा दिवस करतो, असं घरच्यांचं म्हणणं होतं. तर माझी जी लहान बहीण आहे ना निकिता, तिचे जे मिस्टर आहेत जितेंद्र वाहाने, त्यांनी तात्काळ 7,000 रुपये मला फोन पे वर सेंड केले. त्या 7,000 रुपयाचा दादा तुम्ही किराणा घ्या आणि 3रा दिवस साजरा करा. आम्ही तर नाही येऊ शकत, मैतीवर आले होते, पण 3रा म्हणजे जे जे
नातं हा. होतं, ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या त्यांनी पार पाडल्या. हा. निकिताच्या घरी आम्ही 1000 वेळा गेलो, तिथं राहायचो, जेवण करायचो, ती आम्हाला फिरायला न्यायची. निकिता ताई, खरंच ना, खोटं नाही सांगत, रक्षाबंधन आहे आता, तर बिचारी माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण जेवढे गीताताईचे उपकार आहेत ना, तेवढेच निकिताचे उपकार आहेत. बहिणी म्हणजे माणसाला जर बहिणी हव्या असेल तर मग त्या एक तर निकितासारख्या असावी, नाही तर मग गीताताई सारखी असावी. या दोघींनी माझ्यापेक्षा, माझे तर लाड पुरवलेत, माझ्या बायकोची खूप लाड पुरवलेत आहे. आणि जेव्हा तिची मयत झाली ना, मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो. तिच्या आईला बोलावलं, तिच्या आईने, तिची आई खूप रडायला लागली, कारण मुंबईमध्ये खूप नाव काढतात तिचं. हो. कधी कोणासोबत भांडण नाही. तुम्ही असं मोठ्याने जर ओरडलेत ना तिच्यावर, तर ती तिच्या डोळ्यातून अश्रू निघायचे, पण तुम्हाला चुकून ते प्रतिउत्तर नाही द्यायचे, कधीच नाही. गावातले लोक तिचं नाव काढतात, तिकडचे काढतात. मग ते झालं. आता 27 जूनला ती वारली, 27 जूनला. आणि 27 जूनला वारल्यानंतर माझी तर कमतरता होती ना, माझी कमजोरी बनली होती. मला ते आता त्या आता काही म्हणजे मला काही कुठलीच गोष्ट लपवून ठेवायची नाही. तुमच्या सर्वांची माफी मागतो. माझ्या मनात एक चुकीचा विचार आला होता आणि आता तो विचार मी तुम्हाला सांगितल्यानंतर कदाचित तुम्हाला माझा राग येईल, पण आता ते बायकोवरचं प्रेम आहे. 27 तारखेला माझी पत्नी वारली. आम्ही त्या दिवशी तिला अग्नी दिली है ना, मयत झाली, तिची मयत पाणी झाली मशानभूमीमध्ये जाऊन. आणि 28 तारखेला म्हणजे दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी पंखा आहे, मी त्या पंख्याला फाशी घेतली होती. ते म्हणजे दुपट्टा बांधला होता गळ्यात, तिचीच ओढणी होती आणि त्याला फाशी घेणार होतो. कारण आम्ही दोघांना वचन दिलं होतं की जगू तर सोबत, मरू ते सोबत. कारण माझं प्रेम असं आश्वासन देणारं किंवा विश्वासघात करणारं नव्हतं ते. आताचे मुलींना म्हणतात की आम्ही चंद्रतारे तोडून आणू, हे करू ते करू. तिला माहित आहे तिचा मंगेश किती मी एवढा वेड्यासारखा प्रेम करतो ना. मी तिला तेव्हाच सांगितलं होतं की तुला जर काही झालं तर मी तुझ्या सोबत येणार. मी दुपट्टा गळ्याला बांधला, गीताताई सॉरी, या निकिताबाई सॉरी, दुपट्टा बांधला आणि माझ्या घरी पंखा आहे, त्या पंख्याला लटकवला ते. पण मग माझी आई झोपली होती तिथं. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जर माझी आई तिथं झोपली नसती ना ताई, तर मी जिवंत राहिलो नसतो. म्हणजे आज जे मी इंटरव्ह्यू देत आहे, त्या कार्य पुण्याला आलो, हे माझ्या आईमुळे मी जिवंत आहे. कारण मग जो विचार मी रात्रभर केला होता ना, आपल्याला ऋतूसोबतच जायचं आहे, आईला पाहिलं, म्हटलं यार आपली बायको तर चालली गेली, आपल्या आईला आपल्याशिवाय कोण आहे, मी मरून जाईल, पण मग आईचं काय, तिचे हाल कोण पाहू शकू का आपण? का प्रबोधन करणारा मंगेश नाईक एवढ्या महाराष्ट्रात फिरला, एवढे लोक हे केले, त्याच्या आईचे हाल पाय. म्हटलं या चुकीचा निर्णय आहे, आपल्याला आईसाठी जगावं लागेल. आणि म्हटलं जर आपण आत्महत्या केली तर ह्या आपल्या बायकोची हार असेल, आपल्या प्रेमाची हार. माझ्या पत्नीचं माझ्यावर किती प्रेम होतं हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ती मला कोणासोबत शेअर करू शकत नव्हती. मी वारंवार ती गोष्ट सांगू इच्छितो की माझी ऋतू फक्त शरीराने गेली, पण तिचे व्हिडिओ, तिच्या आठवणी आजही माझ्या मनात आहे. ती आजही माझ्या जवळच बसली आहे. आजही ते किरण मॅडम यांच्या घरामध्ये आहे, या हवेमध्ये आहे. तर जसं तिला म्हणजे मी यशस्वी व्हावं, मी एखाद्या मराठी चित्रपटामध्ये काम करावं किंवा मी मराठी बिग बॉसमध्ये जावं, जिवंतपणी तर मी तिचं स्वप्न नाही पूर्ण करू शकलो. पण माझ्या महाराष्ट्रातील बहीण भावांना आणि रितेश देशमुख सरांना माझी नम्र विनंती आहे की सर, जर तुम्हाला आमच्या दोघांची लव्ह स्टोरी आवडली, आमचं सामाजिक कार्य आवडलं, तर एक तुम्ही मला मराठी बिग बॉसमध्ये येण्याची जर संधी दिली, मराठी बिग बॉस 7 आता चालू होणार आहे, तर कुठेतरी माझ्या पत्नीला खूप आनंद होईल. ती जर आज बघत असेल तर तिला वाटेल की नाही, महाराष्ट्रातील जनतेला माझी एकच जाता जाता शेवटची इच्छा आहे की माझी जी पत्नीची जी शेवटची इच्छा राहिली आहे मराठी बिग बॉसमध्ये जाण्याची, हा व्हिडिओ तुम्ही रितेश देशमुख सरांपर्यंत, मराठी बिग बॉसपर्यंत पोहोचवा आणि आमचे स्वप्न पूर्ण होईल.
ज्यांना खरं प्रेम पाहिजे असतं त्यांना खरं प्रेम भेटत नाही, आणि ज्यांना खरं प्रेम भेटले म्हणजे कसं झालं, तुमच्या आयुष्यात एकदा तरी का होईना तुम्हाला खरं प्रेम भेटलं देवाच्या सुदैवाने. तर सर तुम्ही जास्त स्ट्रेस वगैरे घेऊ नका, आणि आमच्या शुभकामना आहेत आणि आमचा सपोर्ट आहे. तुम्हाला बिग बॉस मिळावं, आणि रितेश देशमुखला पण आमचं आवाहन आहे की सरांना त्यांनी बिग बॉसमध्ये घ्यावं, आणि ही यांची अधुरी लव्ह स्टोरी किंवा यांची अधुरी इच्छा सरांनी नक्कीच पूर्ण करावी. अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा. आणि सर आमच्याकडे तुम्ही आलात याच्यासाठी तुमचं भरपूर धन्यवाद, आणि आमची शुभकामना ही तुमच्या पाठीशी असणार.